पडेल इतके पैसे देणं शेतकऱ्यांना अवघड जातंय। आता हंगामी मागणी, द्राक्ष शेतीत मजुरांची गरज ही हंगामी असते, एप्रिल छाटणी, खरड छाटणी, त्यामुळे वर्षभर मजूर मिळवणं कठीण आहे। याचा परिणाम काय? एकंदरीत द्राक्षाचं उत्पादन कमी होतं आणि दर्जाही खालावतो। पण आता तंत्रज्ञान यावर उपाय आणत आहे, हो, जे की महत्त्वपूर्ण आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढे आणखी रोमांचित करणारी एकदम महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे। तंत्रज्ञान कसं मदत करेल आता? तर यामध्ये आपण पाहतो सध्या ड्रोनची हवा चालू आहे। आता फवारणीचं बहुतांशी पाठीवरच्या पंपाचं जे ओझं आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांचं कमी होणार आहे। काही काळामध्ये पाठीवरचे फवारणी पंप देखील बंद होतील। भविष्यात येणारं तंत्रज्ञान द्राक्ष शेतीत कशी क्रांती घडवणार आहे? आता यामध्ये पहिला मुद्दा जो आहे कृषी रोबोट्स, ॲग्री रोबोट्स, छाटणी आणि काढणी रोबोट्स। हो, भविष्यामध्ये द्राक्षामध्ये देखील छाटणीसाठी आणि काढणीसाठी रोबोट येणार आहेत। हे काही फार लांब जाणार नाही, यासाठी फक्त 5 ते 10 वर्ष लागतील। आता रोबोट्स द्राक्षांच्या बागेत